आमदार सीमा हिरे या देखील या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आहेत। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांची मागणी एकच आहे की ज्यांनी काम केलेलं आहे अशाच लोकांना तुम्ही रिफॉर्म देणं अपेक्षित आहे। भाजपकडनं मात्र ते दिले जात नाहीत असा आरोप केला जातोय। तर तब्बल 22 वर्षांपासून कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतोय असे त्यांचं म्हणणं आहे। पण माझा शिवसैनिक माझ्याबरोबर आहे। मी त्यांना सांगितलं की तुमचा जे तुम्ही बोलता ना सामान्य शिवसैनिक, त्यातला मी एक सामान्य शिवसैनिक 36 वर्ष संघटनेचं काम करतोय आणि त्या सैनिक शिवसैनिक त्यांनी आज आमच्यावर अन्याय केला आहे। आम्ही काय फक्त झेंडेच लावायचे का? श्रद्धा जाधव शाखेचं लाईट बिल भरत नाही, श्रद्धा जाधव शाखेला मेंटेनन्स भरत नाही, श्रद्धा जाधव प्रॉपर्टी टॅक्स भरत नाही, श्रद्धा जाधव शाखेमध्ये येत नाही, श्रद्धा जाधवने एक शाखा विकून खाल्ली, एवढं सगळं वरपर्यंत दिलं। त्या जेवढे निरीक्षकाने रिपोर्ट दिलेत तेवढे निगेटिव्ह रिपोर्टवरती दिले आहेत, तरी सुद्धा एवढं असून सुद्धा तुम्ही त्यांना उमेदवार कोणत्या प्रश्न देत आहे? आज ते नवरा आजारी आहे, त्याला डायलिसिस त्यांना घेऊन आणले, इमोशनल ब्लॅकमेल केलं। आज इमोशनल ब्लॅकमेल करून सीट घेता। आज आम्ही मराठी आहोत, आम्हाला केव्हा तरी रिझर्वेशन मिळतं आणि तुम्ही जर लेडीज झाला तर तुम्हाला सीट, ओपन झाले तुम्हाला सीट, तुमच्या मुलाला सीट, तुमच्या नवऱ्याला सीट, तुमच्या सासऱ्याला सीट। मग आम्ही जायचं कोण शिवसैनिकांनी? आम्ही काय आयुष्यभर काय तुमचे झेंडेच लावत बसायचे का? पुढची भूमिका आता आम्ही शिवसैनिक आम्ही शाखेमध्ये चाललो, सगळे शिवसैनिकांची चर्चा करून माझा निर्णय घेणार। एक सांगू तुम्हाला, आज 7 वेळा ह्याच बाईला प्रत्येक वेळा नगरसेवक साहेब करतात। आम्ही साहेबांविषयी मी कट्टर शिवसेने आमचं आयुष्य गेलं। प्रत्येक वेळा श्रद्धा जाधव साहेब हे काय घरंदारीच चालवलं का? आम्ही साहेबांसाठी दुआई मागतो, डोकं फोडतो, तो सर आमची गद्दारगिरी केली आमच्या शिवसैनिकांबरोबर, आमचा जीव जातो, गद्दारीच केली। आज आमचा उमेदवार एवढे दिवस शाखाप्रमुख काम करतोय, तिथे येतोय जातोय, मग साहेबांना दिसत नाही। प्रत्येक वेळा साहेब श्रद्धा जाधवचं ऐकतं, श्रद्धा जाधव ऐकतं म्हणजे आम्ही कोण तुमच्या नजरेत? आम्ही कोणीच नाही। आम्ही कामं करतोय ना, आम्ही झेंडे घेतो, आम्ही रात्र दिवस करतो, तेव्हा शिवसेना येते। आम्ही पाय झरवतो तेव्हा आम्ही करतो। कोणी शाखा केली? आम्ही जर शिवसेनेचा उतरणार नाही, आम्ही बायका घरदार टाकतो, संसार टाकतो आणि महिना आम्ही मेळाव्याला फिरतो, प्रचाराला फिरतो। आणि हे उद्धव साहेब समजू नये, आज 7 वेळा तिला दिलं तरी तिचं बाईचं मन भरत नाही। दुसऱ्या आज आजारी नवरा तुम्हाला दाखवतो, मी ते पागळात म्हणजे आमचं काहीच नाही, आम्ही कोणच नाही। आम्ही एवढे शिवसेना आम्ही कट्टर, आमचं काय मिळालं आम्हाला? आम्ही एकच इच्छा होती इंदूरला सीट द्या, पण तुम्ही देऊ शकलात नाही। आम्ही श्रद्धा जाधवचं तुम्ही ऐकता म्हणजे श्रद्धा जाधव तुमच्यासाठी मोठी आहे, आम्ही सगळे चिंदी आहेत का? सांगा। मी पण 35 वर्ष काम करते शिवसेनेचं, यांच्या बरोबर 8 वर्ष मी पण काम करते। 2017 मध्ये सुद्धा त्या निवडून आल्या, महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्याचे 3 लाख रुपये माझे अजून दिले नाहीत। माझे दागिने घाण ठेवले मी, त्या बाईने मला अजून पैसे दिले नाहीत। फक्त काय यांना काही सीटा घ्यायच्या आणि मोठं मिरवायचं, गरीब माणसाचे पैसे द्यायला काय होतात? मी रस्त्यावर बसून वडापाव विकते, माझे पैसे अडकलेत पण मी विचारलं नाही। आज त्याच माणसाला घेऊन इथे आली आणि सीट मागून घेते, म्हणजे आजारी माणसाच्या जीवावर तुम्ही तिकडे कमवता। काम करणाऱ्या माणसाचं काय करायचं त्या माणसाने? आज त्यानंच किती वर्ष खर्च केलाय शाखेत, आम्हा महिलांना, आम्हाला 8 वर्ष एक पैसा शाखेला देत नाही, एक पैसा काय करा मला ना। आम्हाला हा न्याय मिळणार का? म्हणजे आमची निष्ठा हीच आहे। आम्ही आमच्या निष्ठा अशा ठेवायच्या का? मला सांगा, काम आम्ही आयुष्य रात्रंदिवस प्रत्येक निवडणुकीचं झगडायचं, काम करायचं, निवडून आणायचं आणि जेव्हा तिकीट द्यायचा प्रसंग तेव्हा तुम्ही ते नाही देणार। आम्ही काय करा? शाखा प्रमुख कशासाठी काम करायचं? मला सांगा ना, प्रत्येक जबाबदारी तुम्ही शाखा प्रमुख धरता। मला सांगा, तुम्ही एवढं पोटतिडकीने सांगताय, तुमच्या पक्षाला काय समजत नाही का? काय अडचण? माझ्या बाबतीत सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले। ऐक रे, माझ्याबद्दल सर्वांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिले, माझा कुठेही निगेटिव्ह रिपोर्ट नाही। एवढं असताना त्या बाईच्या आणि इथेच असलेल्या एका फार्म हाऊसवरती एबी फॉर्म हे दिले जात होते। भाजप आमदार सीमा हिरे यासोबत शहराध्यक्ष सुनील केदार आणि इतर जे प्रमुख पदाधिकारी तिथे उपस्थित होते। मात्र याच वेळी ज्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले नाहीयेत, त्यांनी आमच्यावर अन्याय झाला, निष्ठावानावर अन्याय झाला असं म्हणत ते थेट या फार्म हाऊसमध्ये शिरलेत आणि त्यांनी गोंधळ हा घातलेला आहे। समोर आपण इथं दृश्य बघितली तर सध्या जे आपण बघितलं तर अगदी काही मिनिटं ही बाकी आहेत, शेवटचे काही क्षण आहेत आणि याच वेळी हा राडा जो आहे तो खरं तर इथे बघायला मिळालेला आहे।
खरं तर भाजपमध्ये म्हणजे जवळपास 122 जागांसाठी 122 हे उमेदवार 122 जागांसाठी 1100च्या जवळपास उमेदवार इच्छुक आहेत आणि हा गोंधळ आज बघायला मिळतो आहे. काय झालं आज? भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रिया आहे पूर्ण ऐका. दादा तुम्ही देखील आतमध्ये आपण हे उमेदवार आहेत नाराज उमेदवार त्यांच्याशी आपण खरं तर बोलूया. दादा काय नक्की ही नाराजी ही बघितलं तर ही नाराजी आहेत, प्रचंड नाराजी आहेत. काही अजून त्यांच्याशी आपण बोलूयात. आलो नाही, आम्ही फक्त न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. पण मग आतमध्ये एबी फॉर्म आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले. आपला काय नेमकं आतमध्ये नाही, आम्ही मध्ये गेलेलो नाही, आम्ही बाहेरच आहे. आम्हाला मधलं काहीच माहित नाही. काय मागणी काय नेमकी तुमची? मग आम्हाला न्याय मिळतो. एक टर्मचा शाखा पुरवतो नगरसेवा बदलून तिथला शाखा पुरवून दिलात. 60 टर्म नगरसेवा 60 टर्म नगरसेवा तिला तुम्ही बदलू शकत नाही. बदलू शकत नाही. काय मला सांगा म्हणजे आमच्यावर अन्याय नाही का? मला आम्ही ऐकणार नाही. तुम्ही काय राजीनामा देताय काय आम्ही आता आमची भूमिका जाहीर करणार. आम्ही लढणार, काम करून लढणार, तिला पाडणार आम्ही. पैसा जिंकला कार्यकर्ता हरला, पैसा जिंकला कार्यकर्ता हरला, पैसा जिंकला कार्यकर्ता हरला, पैसा जिंकला कार्यकर्ता हरला. अक्षरशः आयुष्यात कधी यांनी फक्त स्वतःच्या मुलाला स्वतःच्या बायकोला यांना शीट दिलेले आहेत. हे ते संघटना बघितलेली नाही. कार्यकर्ता असेच कार्यकर्ता असंच हे सोडलेलं आहे. समजलं? कार्यकर्ता हरला, पैसा जिंकला कार्यकर्ता हरलाय. बघ मागे निष्ठा काही राहिलेली नाही. पोचलेली बाई आहे. अहो मला एक वाईट काय वाटतं माहिती आहे, प्रत्येक वेळेला साहेब तिचं ऐकतात. हे चुकीचं आहे ना साहेबांचं. शिवसैनिक रखडला जातोय. तुम्ही याच्यामध्ये सगळ्या महिलांना, सगळ्या पुरुषांना, सगळ्यांना 165 लोकांना उमेदवारी द्यायची तयारी आम्ही केलेली आहे. अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब अंतिम निर्णय एकनाथ शिंदे अंतिम निर्णय एकनाथ शिंदे साहेब. आताची मोठी बातमी आपण बघतोय. माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर मात्र प्रचंड नाराजी नाट्य पाहायला मिळते. प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. 60 टर्म पुन्हा एकदा नगरसेवक असताना सुद्धा अशा पद्धतीनं त्यांना पुन्हा उमेदवारी का दिली गेली असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि आता आम्ही श्रद्धा जाधवला पाडणार अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शिवसैनिकांनी दिलेली आहे. आमची भूमिका काय ऐकून घेतली जात नाही. 30-30, 35-35, 40 वर्ष आम्ही काम करतो आहोत. आम्ही केवळ झेंडेच गाडणार का असा सवालही यावेळेला उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि इथे उपस्थित असलेले सगळे शिवसैनिक जे आहेत, जे श्रद्धा जाधव यांचे खरं तर कधी काळचे समर्थक, मात्र आता उमेदवारी न मिळाल्यानं अक्षरशः डोळ्यामध्ये त्यांच्या अश्रू आलेले आहेत. मात्र आता रडायचं नाही, लढायचं असं म्हणत हे सगळे जण जे आहेत ते मातोश्रीवरती आलेले होते आणि तिथून बाहेर पडत आहेत. श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येते आणि अर्थात आता आम्ही शाखेवरती बसून पुढे काय करायचा निर्णय घेऊ असंही शिवसैनिकांनी म्हटलंय. थेट जाऊयात नार्वेकर बोटला तिथे.